गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 6. हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर चला सकाळचे वाजले 5:30. मला करायची पनीरची भाजी. मस्त रात्री असं पनीर आणलं हे पहा. खूप सुंदर पनीर आहे. पाण्यात टाकून घेतले. फ्रीजमध्ये ठेवलं तर थोडंसं गच्च झालं तर म्हटलं पाण्यात ठेवून घ्यावं. आता त्याच्यासाठी ग्रेव्हीसाठी मी काय काय माझी पद्धत सांगते बरं का ताईंनो. मी काय काय टाकते ते. तर हे पहा कांदा टोमॅटो असा चिरून घेतलाय आणि ह्या हिरव्या मिरच्या साहित्य आपलं आणि हे अद्रक लसण आणि काजू हे सगळं मला ह्याच्यात असं मस्त तेलामध्ये इथं कढईत भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला घालते तेल. गॅस कमी करते. कढई जराशी पातळ आहे तेव्हा लगेच तापत बघितलं का त्याच्यामुळे. तर तरी छान भाजून घ्यायचं मस्त असं कलर येईपर्यंत भाजायचं बरं का ताईनं त्याला. गिरेवी जर कच्ची काढली का तर त्यात गिरेवीला शिजायला खूपच वेळ लागते. त्याच्यामुळे मी काय करत असते असं व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं. ह्याची गिरवी परतिलेली गिरवी खूप छान होती लवकर होती आणि भाजी पण लवकर होती आहे. इथं थोडा वेळ लागते कुठं ना कुठं वेळ लागतच असतं ताईनं. आपण तशी कच्ची गिरवीला शिजायला त्या गिरवीला ना पाणी सुटल्यासारखं होते बघा ताईनं. त्याच्यामुळे हे असं सगळं साहित्य परतून घ्यायचं. थोडासा कांदा परतल्याच्या नंतर टोमॅटो हे काजू आणि लसण लसण घालून घेते. आता काजू लसण आणि अद्रक हे एवढं साहित्य घेतलं घालून आता ह्याला छान वाफू देते. हे यायला बघा कांद्याला कलर. आता थोडीशी ही पातळ कढई आहे त्याच्यामुळे हीच ठेवली मी म्हणलं पटकन होतं या. आणि टोमॅटोला पाणी असते हे नंतर वाफायचं नाही त्याच्यामुळे हे नंतर घालते. आता बघा ताईनं तोपर्यंत कणिक मळून घेते मी. तर इथपर्यंत व्यवस्थित असं हे आता परतून घेतलं ताईनं. आता ह्याला कढईतच ठेवलं तर लवकर थंड होणार नाही आहे. त्याच्यामुळे मी काय करते ह्याला ह्या प्लेटीत काढून घेते आणि तोपर्यंत पोळ्या टाकून घेते म्हणजे हे तोपर्यंत थंड होईल. तर भाजीला ह्या कढईत पुरत नाही भाजी आणि करता पण येत नाही इतक्या छोट्या कढईत मला. म्हणजे हलवायला वगैरे व्यवस्थित असेल ना तर छान वाटते. कढई दुसरी ठेवते. आता ही टाकते घासायला ताईनं. चमचा ठेवते हेच भाजीला आणि पनीर पाण्यात जसं की तुम्हाला दाखवलं. आता ह्याच्यात काय तर हे बघा आम्हाला फोडणीचा भात खायचा आहे. खास जास्त भात रात्री लावून फ्रीजला ठेवला होता. आता हे भात द्यायचं आहे फोडणी ताक कालचं भरपूर असं झालं या. आता थोडंसं आंबट झालं का मग फ्रीजमध्ये ठेवते. लगेच ठेवलं ते दुधावणी लागते ताईनं. चवच लागत नाही बघा त्याला. असं ठेवून नंतर फ्रीजमध्ये ठेवते. कणिक तिवून घेतली पोळ्या करून घेतली लगेच ह्याला फॅनला ठेवते ताईनं आता थंड व्हायला. तर एकदम व्यवस्थित होती आणि फुगती पण पोळी हे पाहू शकता. शेवटपर्यंत मऊ छान लुसलुशीत हे पहा टम्म फुगती. काही त्याचा विषयच नाही आहे काही ताईंनो. खूप छान होते हे बघू शकता. कलर पण पोळीला छान येते मस्त अशी. एकदा माझ्या ह्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करून बघा ताईंनो. पोळी चपाती आम्ही पोळ्या म्हणायची सवय लागली आहे. तर हे पहा. तर चला आता करून घेते पोळ्या सगळ्या. आणि बनवत आहे बटाट्याची भाजी. पोळ्या ऑलरेडी झाल्यात. बटाटे उकडून घेतले. पोळ्या करूच तर बटाटे उकडले. तर चला हे बटाटे पण सोलून घेतले. तर भाजीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित मस्त अशी. कांदा माझ्याकडे थोडासा कमी नाही तर अजून एक कांदा असेल तर अजून भाजी छान होती. तर हे कशासाठी घेतलं आहे तर हे पण सांगते. हे दुसऱ्या नाश्त्याच्या आयटमचं हे ताईंनो. हे पहा इथं घातलेत बदाम भिजू. आता त्यांना तिकडे ठेवलं का सोलून ठेवते तर. आणि घातले होते रात्री चणे भिजू. तर हे बघू शकता चणे आता नाहीत करायचे. चणे आता बांधून ठेवायचे तर आणि मोड आले की उद्याच्याला करायचे. तर खूप छान चणे येतं. मोडं पण येतात लवकर. ह्या रात्रीच्या 2 चपात्या उरल्या. आमच्या जाऊबाईनं भाकरी दिली ती. त्या भाकरीमुळे माझ्या लक्षातच नाही ह्या रात्रीच्या 2 चपात्या उरल्यात. बघते आता दुपारी मी जे ह्याचा चुरमा किंवा मला अशा पण खाऊ शकतात नरम चपात्या येतात. नाश्त्याला काय करायचं आहे तर 1 मिनटं मुगाचे डोसे. हे पहा तांदूळ टाकायचे असे. मी प्रत्येक वेळेस सांगते मुगाचे डोसे करताना थोडेसे तांदूळ घालायचे. डोसे असे लूज पडत नाहीत क्रिस्पी आणि छान होतात बघा ताईंनो. तर चला आता हे ह्याच्यात व्यवस्थित अजून 1-2 पाण्यानं धुवून घेते. अगोदर काय करते आता भाजी फोडणी देऊन घेते. तर भाजीसाठी कढई ठेवली. तुम्हाला ह्याच्यातलं मेन इन्ग्रेडियंट्स घ्यायचंच राहिलं तर कढीपत्ता हे पाहिजे घेतला आहे आता. कारण मला कढीपत्त्याची खूप आवड आहे. आवड बी आणि आपल्या शरीरासाठी बी चांगलं असते. मी भरपूर कढीपत्ता घालत असते. लेकरं पण खातात आता सवय लागली आहे. तर आपला मुगाचा डोसा तयार. त्याच्यासोबत
आपली ही बटाट्याची भाजी मस्त अशी डबे भरले तर आता ही ह्याच्यासोबत खायला केलेली आहे. एकदम छान होते बघा ताईंना डोसे. हे तुटत नाही, मोडत नाही, चिटकत नाही, काही नाही. हे मस्त कलर पण छान येतोय. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? मजेत आणि मजेतच राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. माझं हे रोज वाक्य असते सगळ्या माझ्या गोड ताईंना. तर चला, सगळं काम आवरलं. आता वाजलेले आहेत बघा 11:15. बघा दिसतंय का? आपल्या आजीकडे जायचा टाईम झाला आहे आता. तर खाली आजीकडे जायचं आहे. तर पावसाचं वातावरण बघा किती छान आहे बाहेर. इतकं छान वाटायलं आहे ना. हे बघा मस्त असं सुंदर वातावरण झालं. या घरात बसू वाटत नाही. बाहेरच एवढा वेळ बसलेली होते, लाईव्ह पण चालू होती. आणि तसं बी मी बाहेरच घेते लाईव्ह, इकडचं पण दाखवते थोडंसं तुम्हाला. बघा भारी वाटायलं की नाही असं. हे बघा मस्त वातावरण झालंय छान असं. बघा आमच्या हैदराबाद सुंदर असं. तर चला, आज स्वयंपाक काय केलं जसं की तुम्हाला दाखवलं. पाणी साचलं इथं. जसं की तुम्हाला दाखवलं, आज काय केली भाजी मीच विसरून गेले माय ताईंनो. बटाट्याची भाजी, गाजर किसून टाकलं, मस्त छान अशी भाजी केली, डब्याला दिली, मुगाचे डोसे केले. सगळेजण खाऊन गेले. तर आता माझं पण आवरलं. मी पण नाश्ता करून घेतला आणि आता जायचं आहे खाली आजीकडं. तर आजीला आहे सुट्टी, जे काय उठला नाही, झोपलेलंच आहे अजून. आता 11 वाजले तरी पण. आणि उत्तरपूजा कालची काढून घेतली. हे असं ठेवलं आहे आता प्लेटीत. ते घासून घ्यावं लागते भांडे. गजरा ते देवीचा काढलेला. आणि कालचं विशेष म्हणजे कालचे आता कुणाची चूक, माझी बी जयची दोघाची, कालचे सगळे व्हिडिओ डिलीट झाले जयच्या हातानं. कारण मी त्याला, कारण स्टोरेज फुल झालं तर त्याला डिलीट कर म्हणलं तर त्यांना दाखवू लागला मला. पण मी कामात होते, हो हो म्हणत राहिले. जे शूट केलं तर ते पण डिलीट झालं, सगळंच डिलीट झाले ताईनं. तर आता चला नव्यानं सुरुवात. म्हणलं लेकराच्या हातानं, आपल्या हातानं झालं तर काय केलं असतं. म्हणून दुःख खूप झालं, कारण पूजाचे ते खूप व्हिडिओ मी शूट केलं होतं ताईनं. काल गुरुवार असल्यामुळं थोडंसं लई वाईट वाटलं. पण म्हणलं चला, आता पनीरची भाजी एवढी सुंदर केली होती, बापरे विचारायची सोय नाही. पुन्हा ह्याची भाजी केली, जाऊ सांगून काय उपयोग आहे तुम्हाला, दाखवण्यासाठी केलं तर पण ते डिलीट झाल्यामुळं. तर चला मग, जसं की तुम्हाला दाखविलं, वाटाणे आता बांधून ठेवलेत. उद्याच्याला मोड येतात त्याला, जेवढे येतील तेवढे. छोटे बी आले का तर फोडणी देऊन घेणार आहे आता. तर चला येते आता आजीकडे जाऊन येते ताईनं.